का नहीं रहा Hema Neralkar Upasni, she has groomed her powerful voice with indefatigable riyaz. Music is truly in her genes. The Sopranos is a music school and recording studio by Hema Upasni. Classical music is always tagged as serious, but with Sopranos, we will bring the fun element with a structured and extensive program. The Soprano studio is equipped with solid-state Logic Super Analog X-Dex console with latest Pro Tools HD Native. The Mehfil Hall can accommodate up to 100 people with Bhartiya Baitak. 50 musicians can perform in the recording studio. With all these facilities, you can shoot your video in our studio to make an amazing impact. रसिका हो नमस्कार. मी हेमा उपासनी. आमच्या म्युझिक कहाण्या या पॉडकास्टमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आणि आज आम्ही ही जी सिरीज सध्या सुरू केली आहे ती खास विशेष अशी आमच्या नांदेडचे जे काही कलाकार कलावंत मित्र आहेत त्यांच्याबरोबर आम्ही गप्पा मारणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही त्यांना इथे आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे. आणि त्याचबरोबर नांदेडमधलाच उत्तम व्हायोलिन वादक म्हणून ज्याचं नाव मला असं वाटतं मराठवाड्यातच नाही पण मराठवाड्याच्या बाहेर सगळीकडे खूप प्रसिद्ध असं नाव आहे. आणि ज्याचं आत्ता आपण पायोजी महिने इतकं अप्रतिम भजन आपण आत्ता ऐकलेलं आहे. मला असं वाटतं ते त्याचं व्हायोलिन गात होतं, इतकं सुंदर त्याचं वादन आत्ता झालं. पंकज, मी तुझं स्वागत करते. ताई नमस्कार. पंकज शिरभाते यांचं आपण आता स्वागत करतो आहे. पंकज, इतकं सुंदर तू सुरुवात केली की ऐकताना खरंच असे अंगावर काटे येत होते. तर त्या प्रवासाच्याबद्दल सांग ना तू. म्हणजे ते तू कोणाकडनं शिकला आहेस? म्हणजे तुझ्या लहानपणाकडे मी जाणार आहे नंतर, पण ह्याची काही खास स्पेशल तुझी अशी आठवण आहे ती आम्हाला आणि रसिकांना नक्कीच ऐकायला आवडणार आहे. ते नक्कीच. लहानपणापासून माझं स्वप्न होतं, मला माझे बाबा आकाशवाणीवरनं प्रत्येकाचं असं व्हायोलिन वादन ऐकवायचे संगीत संमेलनामध्ये. त्यामध्ये अम्माजी म्हणजे डॉक्टर एन राजम यांचं व्हायोलिन मला ते ऐकवायचे आणि सांगायचे ते हे ऐक किती छान वाजवतात वगैरे. आणि तेव्हापासून माझ्या मनामध्ये होतं की मला शिकायचं, अम्माजीकडे शिकायचं. योग असा आहे, शारदा भवन एज्युकेशन सोसायटीमार्फत दरवर्षी संगीत शंकर दरबार हा चालतो. आणि त्यामध्ये माझ्या खूप जवळचे माझे स्नेही माझे गुरुवर्य काम करत असतात. त्यामध्ये संजीव जोशी सर आहेत, सुनील दादा नेरळकर आहेत. विशेष म्हणजे संभाजीनगरचे नाथराव नेरळकर गुरुजी म्हणजे माझ्या वडिलांचे खूप अतिशय जवळचे मित्र. ते एकमेकावरती खूप म्हणजे प्रेम करायचे अगदी. तर मी नाथराव गुरुजींकडे मी गेलो त्या संदर्भामध्ये. त्या कार्यक्रमामध्ये अम्माजीचं व्हायोलिन वादन होतं. अच्छा. नांदेडला. आणि मी गुरुजींना म्हटलं की गुरुजी मला अम्माजीकडे शिकायचं, खूप दिवसापासून इच्छा. ही गोष्ट होते 2010ची वगैरे असावी. अम्माजी खूप लांब असतात, आता ते कुठे आहेत मला माहिती नाही. तर गुरुजी म्हटले अरे चल तुला दुसऱ्या दिवशी त्यांच्या सेवेमध्येच मी तुला लावून देतो. आणि अक्षरशः तिथून निघालो आम्ही आणि अम्माजीला भेटायला गेलो. अम्माजींकडे माझा पूर्ण परिचय करून दिला. आणि अम्माजी म्हटले ठीक है, आज प्रोग्राम होने के बाद उसको वायोलिन लेके मेरे पास बुलाइए. अच्छा. आणि अम्माजीने माझं वायोलिन ऐकलं आणि सांगितलं की होबळीला तू माझ्याकडे ये. तिथनं माझा प्रवास सुरू झाला. खरं हे श्रेय संगीत शंकर दरबार आणि नाथराव नेरळकर गुरुजींमुळे मला हा योग घडून आला. आणि तिथनं माझा प्रवास सुरू झाला, म्हणजे खरा प्रवास सुरू झाला व्हायोलिनचा. की त्यांनी मला एक वेगळी दृष्टी अशी व्हायोलिनमधली दिली. थोडंफार जे काही वाजवू शकलो पायोजी महिने ते अम्माजीचा कृपा आशीर्वाद. क्या बात आहे. म्हणजे ही त्या पायोजी महिनेच्या मागची एक तुझ्या मनातली एक खास विशेष आठवण होती. अगदी. आता मला सांग की तुझ्या घरामध्ये संगीतातली मला असं वाटतं तू दुसरी पिढी आहे. अगदी. तर आता त्या घरातल्या वातावरणाच्या बद्दल तू आम्हाला सांग ना. माझे वडील त्यांचं शिक्षण इथे मुंबईलाच झालं, ताडदेव अंधशाळेमध्ये. तू
त्यांच्याबद्दलही आम्हाला पूर्ण नावासकट सगळं सांग. माझे वडील वसंत शिरभाते, हां. ते बोदोडीच्या अंधशाळेमध्ये संगीत शिक्षक म्हणून होते. त्यांच्याकडनं माझा खरा प्रवास सुरू झालेला बालपणापासून. ते व्हायोलिन वाजवायचे, सतार वाजवायचे आणि त्यांचं मुख्य गायन पण होतं. पण त्यांना असं वाटायचं की माझ्या लेकरांनी व्हायोलिनमध्ये प्रगती करावी, त्यांनी शिकावं. परंतु खरं सांगू का, व्हायोलिन इतकं कठीण होतं की अक्षरशः म्हणजे मला वाटायचं की हे इतकं कठीण मला कसं जमेल. मग मी हार्मोनियम शिकू का, तबला शिकू का, त्याच्यातून तेव्हा तुझं वय काय होतं? 4 ते 5 वर्ष असावं. बरं. हां, खूप कठीण वाटायचं. तेव्हा तुला वडिलांनी विचारलं की तुला हे वाजवायचंय की ते बघून बघून तुला कुतूहल किंवा? नाही, त्यांनी विचारलं वगैरे काहीच नाही. त्यांनी सरळ माझ्या हातामध्ये खेळणं मी मागितलं तर मला त्यांनी ते एक व्हायोलिनच दिलं. हे खेळ नाही म्हणलं, याच्यासोबत तू खेळ. आणि मग मला ते पहिल्यांदा असं वाटलं की खरोखरच खेळ नाही, असं त्याला वाजवून पाहायचो. पण त्यांनी मग माझ्या हातामध्ये बो दिला, ते कसं पकडायचं सांगितलं आणि त्याच्यावरती सा कसा वाजतो, रे कसा वाजतो, म्हणजे असे स्वर कसे ओळख करून दिली. आणि तिथून माझा म्हणजे शिकण्याचा प्रवास सुरू झाला बाबांकडनं. आणि काय असायचं नाही, एक ग्रामीण भाग बोधडी तालुका किनवटमधला, तिथे संगीताचं असं काही वातावरण नसायचं. हां, तर माहूरला रेणुका देवीचं संस्थान फार मोठं आहे. तिथे मात्र दरवर्षी ललिता पंचमी हा कार्यक्रम नवरात्रामध्ये असायचा. म्हणजे वयाच्या मला 7व्या-8व्या वर्षी सुद्धा छोटा गंधर्व वगैरे यांची मैफल म्हणजे ऐकायला मिळायची तिथे. त्यांचं सेवा सादर करायला. हां, तो वर्षातून एकदा तिथे मला घेऊन जायचे आणि तिथून मला म्हणजे खूप चांगली प्रेरणा मिळायची. इतके मोठे मोठे गायक आणि किती छान सगळे खूप रसिक असायचे. आणि ते एक माझ्यासाठी खूप मोठं वरदान ठरलं लहानपणीच. तिथून मला माझ्या ऊर्जेला माझी सुरुवात झाली अगदी. आणि मग तिथपासून तुला असं वाटलं की मला आता हे पूर्ण वेळ करायचं आहे. तेव्हा तू 7वी-8वीत होतास. बरं. आणि मग वडिलांच्याकडे रितसर पूर्ण सगळं शिक्षण मग सुरू झालं. काय व्हायचं की मला आवड केव्हा लागली की किनवटला न्यायाधीश बाविस्कर सर वगैरे त्या काळी होते. तर ते बाबांचं गाणं ऐकायला बोधडीला यायचे. तर बाबांची सवय कशी असायची, कोणी नवीन आलं की पंकज काढ वायलिन आणि थोडंसं वाजून दाखव. तर मला कळायचं नाही मी म्हणजे काय वाजवतो वगैरे. परंतु त्यांनी माझं व्हायोलिन ऐकलं आणि मला 100 रुपये बक्षीस दिलं. मी म्हटलं वा, म्हणजे मी काहीतरी चांगलं करू शकतो. म्हणजे अशी एक ऊर्जा निर्माण व्हायची. मग मात्र मी थोडंसं म्हणजे रियाजाला लागलो. आणि मग कॉलेजचा प्रवास असा सुरू झाला. कॉलेजमध्ये युवक महोत्सवामध्ये सुद्धा मला म्हणजे जे मेडल मिळालं आणि मित्रांकडनं जे प्रेम मिळालं, तिथूनही थोडीशी अशी ताकद सुरू झाली. अरे वा. हां. आणि मग त्याच्यानंतर पूर्ण वेळ आपण म्युझिक करायचं किंवा व्हायोलिन करायचं हे तुला माझ्या डोक्यामध्ये होतं. अगदी गोडी लागली. हां, कारण तसं पाहिलं तर मराठवाड्यामध्ये आपल्याकडे खूप बोटावर मोजण्या इतके व्हायोलिन वादक आहेत. आणि मला खूप त्या गोष्टीचा आनंद आहे की त्यातला तू फार महत्त्वाचा एक आहेस त्यांच्यापैकी. आणि अशी सुरुवात करून आणि मग मला असं म्हणायचं की आता तुझी मुलगी पण व्हायोलिन क्षेत्रातच आहे, शिकतीये ती. म्हणजे आता तसं पाहिलं तर तुझी ही 3री पिढी. गुंजन ही 3री पिढी आहे. खरंच म्हणजे आई वडिलांचा आशीर्वाद जो असतो ना, तो किती महत्त्वाचा असतो. की गुंजनला ती सुरुवातीला भरतनाट्यममध्ये तिला गोडी होती आणि तिला मध्येच असं वाटलं की मला पण व्हायोलिन शिकायचं. आणि तिची सुरुवात एवढी दमदार झाली अम्माजीकडे की म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे तिला एक वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून तिला अम्माजीकडे धडे मिळायला सुरू झाले. आणि ती छान म्हणजे आता तिचा प्रवास छान चालू आहे. ती एकतर शिक्षणामध्ये सुद्धा डेंटिस्ट होते. 4थ्या वर्षामध्ये ती यावर्षी आहे. आणि व्हायोलिन दोन्हीचं पण तिनं म्हणजे छान असं साधलेलं आहे. कुठेच चांगला साधला आहे. काहीही तिने म्हणजे
कमी होऊ दिलं नाही. इकडे पेशंट पण छान करते, रोज फोन येतात, तर असं वाटतं की क्या बात आहे. आणि इकडे कधी कॉलेज व्हायलिन पण डेव्हलप करते, म्हणजे अनेक स्पर्धेमध्ये गेल्यानंतर तिचे म्हणजे प्रथम क्रमांक येतात. छान वाटतं, मस्त अगदी. क्या बात आहे. बरं, ह्या सगळ्या प्रवासामध्ये तू म्हणजे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतच होता, पण गाण्याच्या आपल्या ज्या काही ठराविक परीक्षा आहेत, म्हणजे जसं विशारद, अलंकार, ह्या पण सगळ्या केल्या की? नक्की अगदी प्रारंभिकपासून अलंकारपर्यंत, म्हणजे पहिल्यांदा असं गाणं केलं आणि मग कसा तोच अभ्यासक्रम असं व्हायोलिनला असायचा. मग बाबा म्हणायचे मग तू असं कर, मग तेच राग आहेत तर मग ते व्हायोलिनच्या पण परीक्षा दे. तर दोन्ही पण, म्हणजे गाणं पण अलंकार आणि व्हायोलिन पण अलंकार, असं केलं. नंतर मग आकाशवाणीचं वगैरे जे आहे ते ग्रेड वगैरे ते पण केलं अगदी. हां. बरं, ह्या प्रवासामध्ये तुला काय पुरस्कार मिळाले किंवा कार्यक्रमांचे असे काही असे छान अनुभव, एखादा त्यातला अनुभव आम्हाला सांगू शकतो का, जो की तुझ्या खूप काय असतं, प्रत्येक गोष्ट एखादी आपल्याला कुठेतरी एखादा कार्यक्रम असतो की जो खूप छान होऊन जातो आणि तो आपल्याला प्रत्येक वेळेला स्टेजवर बसल्यावरती ते क्षण आठवतात आणि आपल्याला ऊर्जा देतात. काय होतं ना, एका टी व्हीच्या कार्यक्रमामध्ये बाबा महाराज सातारकरांनी मला वाजवताना बघितलं. अरे वा. हां. आणि दुसऱ्या दिवशी त्याच कार्यक्रमामध्ये त्यांचा कार्यक्रम होता. बरं. तर त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांच्या व्यक्तीकडे एक निरोप पाठवला की ते जे व्हायोलिनवाले होते ते माझ्याकडे उद्याला येतील का, त्यांना विचार बघ. बरं. असा निरोप आल्याला मला इतका आनंद झाला. ही 2003-04ची गोष्ट असेल. अक्षरशः अंगावरती असे काटे, म्हणजे किती लहानपणापासून त्यांना मी पाहत होतो, ऐकत होतो. अशा एका व्यक्तींकडे मला म्हणजे इतक्या महात्म्यांकडे मला व्हायोलिन वाजवायला मिळणार. बरोबर आहे. आणि मी 7ला बसलो. तर 2 तासाचं त्यांचं कीर्तन 1.5 तास 1.25 तास ते नुसतं गायले आणि त्याच्यामधून माझी नुसती परीक्षा घेतली त्यांनी, याला काय वाजवता येतं. अनेक राग, ठुमरी सुद्धा त्यांनी त्या कीर्तनामध्ये वाजवून घेतली. आणि त्यांना इतका आनंद झाला, त्यांचा चेहरा आणि माझा चेहरा असंच चालायचं. आणि तिथनं मात्र माझा प्रवास इतका सुरू झाला की ते नेहमी मला बोलवायचे की चल पंकज, माझं इथे जळगावला आहे, माझं पुण्याला कीर्तन आहे, तू ये. आणि ते छान माझ्याकडनं असं गाऊन घ्यायचे, माझ्याकडनं मेन काम करून घ्यायचे. म्हणजे त्यांना खूप आवडायचं ते. आणि खूप मी म्हणजे धन्य आहे की इतकं मोठं व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यामध्ये आलं. आणि तिथनं मग काय, अनेक कीर्तनकारांनी सुद्धा सांप्रदायिक कीर्तनामध्ये मला, जसं बाळकृष्णदादा वसंत गडकर आहेत, त्याच्यानंतर चारुदत्त आभळे आहेत, हां, अनेकांनी मला संधी दिली. आमच्या नांदेडचे शरद महाराज नेरळकर आहेत, त्यांनीसुद्धा मला मोठी संधी दिली. आणि मी सांगू का ताई की खरंच या सगळ्या संतांच्या आशीर्वादामुळे मला अनेक मित्रमंडळी मिळाली. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझ्या हिला म्हणजे पत्नीला संगीताचं फारसं कळत नाही, परंतु पहिला कार्यक्रम महाराजांसोबतचा तिने ऐकला आणि तिलाही वाटलं की महाराज दाद देतात म्हणजे हे काहीतरी म्हणजे वाजवतात. लग्नानंतरची गोष्ट, छान वाजवतात. म्हणजे तिलाही म्हणजे पटायला लागलं की आपला नवरा काहीतरी बरं काम करतोय, छान करतं. परिणिता खरंच म्हणजे तिच्याबद्दल गुंजनला घडवण्याच्या बाबतीतही खूप मोठं योगदान आहे तिचं. आणि हे सगळे जे मित्रपरिवार आहेत, जगदीश देशमुख आमच्या नांदेडचे, प्रमोद देशपांडे सर, दिबा जोशी काका, धनंजय, हे सगळं म्हणजे कसं या संतांच्या आशीर्वादामुळे आणि आपल्या थोड्याफार मेहनतीमुळे हे सगळं शक्य झालं आणि खूप आनंद होतो. वा, क्या बात आहे. तरी मला सांगायला खूप आवडेल, आनंदाने आवडेल, मी जेव्हा BA द्वितीय वर्षाला होतो तेव्हा मला नांदेडला एका दिव्यांग शाळेवरती नोकरीची संधी चालून आली. हां. आणि एकीकडे असा एक विचार होता की आता शिकायचं का नोकरी करायची. त्यावेळेस फक्त 19 वर्षाचा होतो मी. अच्छा. आणि नांदेडला फक्त याच्यासाठी जायचं की छान छान कार्यक्रम मला ऐकायला मिळतील, तिथे अनेक मोठ्या मोठ्या कलावंतांच्या सहवासात जाता येईल, म्हणून ती नोकरी मला करायची. पण ते नोकरीमध्ये मी एवढा रमलो, तिथे 50 अंध विद्यार्थी ज्यांना दिसत नाही, मग त्यांना गाणे शिकवायला लागलो, ते माझ्यावर प्रेम करायला लागले आणि मग ती नोकरी माझी सुटली नाही.
96ला मी ती म्हणजे नोकरी मिळवली. हां. ते अजून माझी चालूच आहेत. तर त्या नोकरीच्या माध्यमातून मला नांदेड जिल्हा परिषदेकडनं आदर्श शिक्षक पुरस्कार वगैरे, त्याच्यानंतर नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेचा महाराष्ट्र स्तरावरचा एक आदर्श शिक्षक पुरस्कार तो एक मला मिळालेला आहे. क्या बात आहे. नांदेडला आल्यानंतर हं. एक नेहमी कार्यक्रम होत असायचे, गीत रामायण किंवा इतर सुगम संगीताचे वगैरे, संजय जोशी सरांचे. हं. तर त्यांनी मला माझ्या बाबांच्या साथीसोबत एकदा ऐकलं आणि त्यावेळेस प्रकाश शेनगावकर सरसुद्धा होते आणि त्या दोघांचं काय बोलणं झालं मला माहीत नाही. नंतर मला त्यांनी सांगितलं, अरे तू ये ना म्हणले आमच्याकडे. मग त्यांच्याकडे मी गेलो. त्यावेळेस म्हणजे गीत रामायणाची प्रॅक्टिस चालू होती त्यांची. मग ते पहिल्यांदा त्यांच्यासोबत साथीला बसलो. त्यांना खूप आनंद वाटला. ते म्हटलं आता याच्यातले सगळे एक एक पीसेस बसवायला सुरू करतो. मग पीसेस बसवणं सुरू झालं. मग त्यावेळेस गंगाधर देव काका वगैरे होते, त्यांच्यासोबत मी वाजवायचो आणि मग अशी भट्टी छान जमली की आता म्हणजे 23-24 वर्ष माझे त्यांच्यासोबत कसे आतापर्यंतचे गेले आणि अनेक शेकडो कार्यक्रम त्यांच्यासोबत मला वाजवण्याचं मला भाग्य मिळालं. हे एक विशेष नोंद घेण्यासारखी आहे. क्या बात आहे. वा, म्हणजे हा प्रवास असा. बरं मला एक सांग की म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये मला असं नेहमी असं वाटतं की ह्या मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये तुम्हाला गाणं जरी पूर्ण वेळ जरी करता नाही आलं, म्हणजे करता येणं सोपं आहे, कारण 4 विद्यार्थी शिकवले तरी त्यांना बऱ्यापैकी इथे पैसा मिळू शकतो. पण त्या मानाने आपल्याकडे मराठवाड्यामध्ये तशी परिस्थिती नाही आहे. म्हणजे आता बरीच सुधारली आहे, पण ज्या काळात आपणही सुरुवात केली तर तेव्हा असंही नव्हतं की खूप पैसा त्याच्यामध्ये मिळेल. तर ह्या सगळ्या गोष्टी तू कशा काय मॅनेज केल्यास? म्हणजे ह्या करत असताना, कारण काय सगळं आयुष्यामध्ये कधी रोजी पिक्चर नसतं, सगळंच काही छान असतं असं नाही. कधीतरी पैशाची अडचण येऊ शकते, कधीतरी असं होतं की अरे मी खूप चांगला वाजवतोय पण मला कार्यक्रम नाही आहेत, कारण त्या मानाने तिथे कार्यक्रमांच्या संख्या कमी होत्या. तर असा काही अनुभव आहे का तुला की एक कलाकार म्हणून कुठेतरी असं वाटतंय की अजून काहीतरी तिथे व्हायला पाहिजे असं? हां, त्या मानाने तिथे संधी कमीत आहेत. नांदेडसारख्या ठिकाणी फार म्हणजे असं नाही की नुसतं कलेवरती आपण जगू आणि त्यातल्या त्यात आपण आपली साधना अशी असते की जवळपास आपण असं लग्नामध्ये वगैरे वाजवत नाही वगैरे. तिकडे जास्तीत जास्त प्राधान्य कसं आहे लग्नामध्ये वाजवणे, त्याच्यातनं वगैरे इन्कम होतं. पण आपला सेवाभाव का असतो की जिथे काही सांगीतिक मैफिली वगैरे असतात वगैरे, किंवा कुठे काही संगीत विद्यालयामध्ये वगैरे त्यांचं वर्धापन दिन वगैरे, इथे काही असं म्हणजे फार असं काही नसतं, अपॉर्च्युनिटीज कमी. पण ठीक आहे, म्हणजे मानसिक समाधान ज्याला म्हणतो आपण, की आपण घरी रियाज करतो आणि कुठेतरी आपण म्हणजे छान जागी जाऊन आपण वाजवतो आणि लोक आनंद घेतात, तो आनंद बरोबर. म्हणजे आपण भावनिक त्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण आपलं समाधान त्याच्यात शोधलं आहे. अगदी अगदी. क्या बात आहे. मला इतकं छान वाटतंय की आज ह्या निमित्ताने नांदेडहून तुम्ही खास आलात आणि आपल्या इतक्या छान गप्पा होत आहेत आणि म्युझिक कहानिया या आमच्या पॉडकास्टला खरंच आज खूप छान मजा येते आहे. आणि त्या निमित्ताने आपण नांदेड किंवा मराठवाड्यातला जो संगीताचा प्रवास आहे तो ह्या निमित्ताने आपल्या रसिकांपर्यंत आपण पोचवण्याचा एक प्रयत्न करतो आहोत. आणि मला खूप छान वाटतं आहे की तुमच्यासारख्या छान आर्टिस्टकडनं ही सुरुवात होते आहे आणि आज तू आलास, इतका छान तू आम्हाला वेळ दिलास, त्याबद्दल खरंच तुझं मनापासून आभार. आणि रसिक हो, अशाच कलाकारांच्या बरोबर आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. नमस्कार. नमस्कार.